दीप भाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. नुकतंच आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून परीक्षा पे चर्चा यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर यावर्षी पालकांनी जास्त नोंदणी करावी असे सांगण्यात येत आहे. तर या पोर्टलवरती गेल्यानंतर पालकांसाठी इंग्रजी भाषा ही काही प्रमाणात अडसर ठरू शकते. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्या पोर्टलवरती मराठी भाषा निवडून पालक आपल्या विद्यार्थ्याची नोंदणी कशा पद्धतीने करू शकतात. आपल्याला जी लिंक पुरवण्यात आलेली आहे त्याला टच करू शकतो किंवा त्याला कॉपी पेस्ट करू शकतो किंवा आपल्या क्रोम ब्राउझरकडे वळून आपण परीक्षा पे चर्चा हे टाईप करून आपण त्या पोर्टलवरती जाऊ शकतो. तर चला वळूयात आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे आपल्याला लिहायचं आहे परीक्षा पे चर्चा. बघा, परीक्षा एवढा शब्द लिहिल्यावरती पहिली जी लाईन येईल परीक्षा पे चर्चा 2025 त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. माय गव्हर्नमेंट इन आणि परीक्षा पे चर्चा 2025 त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज ओपन होईल. इथे सगळ्यात वर उजवीकडे हे बघा, इथे वरती हिंदी असं दिसते, त्याला आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इतर भाषा दिसत आहेत. इथे उजव्या हाताकडे 4 नंबरवरती मराठी भाषा दिसते. त्या मराठी भाषेला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मराठी भाषा निवडल्यानंतर आपल्याला स्क्रॉल करायचं आहे. इथे आपण विद्यार्थी म्हणून स्वसहभाग घेऊ शकतो. विद्यार्थी जे आहेत ते शिक्षक लॉग इनद्वारे सुद्धा सहभाग घेऊ शकतात. शिक्षकही सहभाग घेऊ शकतात आणि आपलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे पालक सगळ्यात शेवटी. तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथं आपलं नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आपल्याला एक OTP येणार आहे. इथे साईट जरी मराठीत झालेली असली तरी इथे जे नाव आहे ते मात्र आपल्याला इंग्रजीमध्येच टाकायचं आहे. इतर भाषेतलं नाव इथे घेत नाही. इनव्हॅलिड नेमवरती दिसते बघा, तिथे ते आपल्याला येत आहे. तर इथे आपल्याला इंग्रजीमध्ये नाव टाकायचं आहे आणि आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन विथ OTP याला क्लिक करायचं आहे. आलेला OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पालक म्हणून सहभागी व्हामध्ये इथे आलेला आहे बघा, पालकांचा तपशील. इथे आपल्याला नाव टाकायचं आहे, मेल ID टाकायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, लिंग निवडायचं आहे, व्यवसाय निवडायचा आहे, पत्ता टाकायचा आहे, राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, पिनकोड निवडायचा आहे, मुलांबरोबर संबंध मदर फादर का एनी अदर ते निवडायचं आहे. त्यानंतर आपल्या मुलाचा तपशील इथे द्यायचा आहे. त्यात मुलाचं नाव, त्यानंतर त्याचं लिंग, वर्ग, जन्मतारीख, शाळेचं नाव, बोर्ड, देश, राज्य, जिल्हा, पिनकोड ते निवडून झाल्यानंतर इथे काही प्रश्न आहेत बघा. त्या प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहेत खाली. त्याला इथं कुठलं जो योग्य वाटेल त्याला आपल्याला पद्धतीने क्लिक करायचं आहे. असे एकंदर इथे 5 प्रश्न आहे. त्याचबरोबर आपल्याला जर आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांना काही प्रश्न विचारायचा असेल तर त्या या बॉक्समध्ये आपण इथे टाईप करू तो सुद्धा इथे विचारू शकतो आणि सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. प्रत्येक लॉग इनला प्रश्नांचा क्रम हा बदलत असतो. इथे सुद्धा माहिती जी आहे ती आपल्याला इंग्रजीमधूनच भरायची आहे. संपूर्ण माहिती भरून झाल्यावर इथे आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एक पॉपअप विंडो येईल, त्याला आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने संदेश दिसेल की पालक म्हणून सहभागी व्हा. तुम्ही परीक्षा पे चर्चा 2025मध्ये तुमचा सहभाग यशस्वीपणे सबमिट केला आहे. हे प्रमाणपत्र 1 फेब्रुवारी 2025 पासून उपलब्ध होईल. तर त्याचबरोबर आपल्याला मेलसुद्धा येईल. मेलमध्ये सुद्धा हाच मेसेज असेल. प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं हे पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.